तू होताच कुठे? अरे काय सांगू बालू तुला? काय सांगतोय? अरे मी माझ्या सासूरवाडीला गेलेलो. कशाला रे? अरे सासऱ्याची मोठी शेत जमीन आहे. सासऱ्याची मोठी शेत जमीन? हा, अरे 4 एकर शेत जमीन. चार एकर? पत्र्यावर ऊस केला. आयशीच्या गव्हाण पत्र्यावर ऊस लावला अरे होता. खरोखर मोटर टाकली चुलीत हा आणि बोर मारले हौदात. बोर मारून होतं. मग पाणी काय नेमकं नुसतं एकदम धारदार व्हावतं. अरे धारदार व्हावला आणि ऊस कसा टरारून आला. ऊस टरारून आला. मग आणि काय केलं? आणि काय करू? आणि काय? आणि काय? ऊसाचं काय केलं? अरे ऊस नेला तिकडे मार्केटला. मार्केटला हा. अजून काय केलं? बाकी काय? बाकी काय तुझ्याकडे काय आहे नवीन? माझ्याकडे काय म्हणजे नवीन सांगू तुला? आता तुझी बायको आणि माझी 2 पोरं कशी आहेत? म्हणजे अरे तुझी बायको सेविका आहे ना, अंगणवाडीवर असं म्हण ना. अंगणवाडीवर, आणि माझी 2 लहान पोरं ती घेऊन जाते की ती नाही? घेऊन जाते रोज. हा, मग मग आणि काय? आणि काय? आणि काय? काय नाही. आता कडईतलं सांग त्याला. कढईतलं काय सांगू तुला? काय सांगतोय? अरे माझ्या सासऱ्याची अशी जमीन अशी मोठी. मोठी अरे 2 एकर मध्ये वांगी केलं, वांगी. वांगी. हा, आणि काय केली? आणि काय रे, एक मोठं भलं वांग्याचं झाड. आश्चर्यचकित, जगातलं 8वं आश्चर्यमान 15 फूट वांग्याचं झाड. 15 फूट. हा, त्याच्यावर वांग केवढं आणि होतं? त्या झाडावर मोठं भलं वांग. मोठं भलं वांग. अरे 25 कामगार नुसतं वर चढून तोडत होते. म्हणजे एवढं मोठं? अरे भलं मोठं. भलं मोठं. मग नेलं कशाला त्या वांग्या? अरे नेलं कसं म्हणजे बैलगाडी लावली. अच्छा, गावात बैलगाडी. मग? अरे मग हे काय येत नाही. मी पण गेलो होतो सासूरवाडीला. तू पण गेलास सासरवाडीला? माझ्या सासूचा मोठा भांड्याचा कारखाना आहे, माहितीये तुला? भांड्याचा कारखाना? मग बोलला नाहीस तो? बोललाच नाही म्हणजे? आणि एकच कडे बनवायला किती कामगार लागले असतील? काय 100. 100. काय म्हणतोस काय? मग? काय करत होते ते? अरे 100 कडे बनवत होत्या. हा, कशासाठी? कशासाठी म्हणजे तुझ्या त्या सासऱ्याचं वांग चालवायचं होतं ना. अरे जरा भंकट. म्हणतात मजा केली तुझी जरा, पण मी घेतली. तुझी पण मी केली. आता आपला पारा. जायला पाहिजे माग. हा, गाणं म्हण. गाणं म्हणून म्हणतोस? तूच बोल ना एक. अरे तू म्हण. तुला बरोबर येतं तरी. हिच्या रूपाला कुणाच्या? मानून गेलो. हिच्या रूपाला मानून गेलो. ओ बायको केली मी नटी, बायको केली मी नटी, 17 हिच्या खटखटी. पुत्र, उग्रचंद राजाचा पुत्र, मथुरा नवी नरेश आजपर्यंत हे राज्य अगदी सुख समाधानाने चालवलं आहे. आणि यापुढे सुद्धा हे राज्य याच पद्धतीने अगदी सुख समाधानाने चालवणार आहे.
पण तोपर्यंत पाऱ्यावर ठेवलेले पहारेकरी पहारा करतात की झोपा काढतात हे पहिल्यांदा पाहूया. चला तर पाहूया. काळो बाळो बाळो कुठे गेले काळो पारा करतायत. चला तर पाहूया. हॅलो तुझा बाप बाबा आई नाही ते आली. आई कुठं आहे? काय करतो? पारा करत होतो. पारा करतो. पारा करत होतो. पारा असा करतात. मग कसा करतात? इकडे या. काय करत होता? पारा करत होतो. पारा कसा करतात? पारा कसा करतात? मी तुम्हाला विचारतोय पारा कसा करतात? परत त्याला टोलं म्हणून करतात. ओ बालू बाळू कुठे आम्ही काय इकडे बालू कोण बाळू आम्ही पाहतोय ना. आम्ही सांगतोय ना. आम्ही पाहतोय ना. सांगतोय ना. बाळू अरे बालू बाळू अरे हो तुम्ही कधी आला? काय करतो काय मला पारा करत होतो. पारा पारा असा करतात. पारा असा करतात. पारा करतोय हरामखोर. अरे फुल बघ येतो. त्याला सगळा चौथरा हलवली माझा. अरे माझ्याकडे कागदपत्र दिली बहुतेक. सातबार आहे काय बघली. याला सातबार हलवले सगळ्याचा निकाल लावलेला आहे. हो महाराज काय काय ना महाराज चौथले नव्हे. काल पण आज पण म्हणजे सगळा निकाल लावलेला माझा. पण महाराजांना प्रश्न विचारतो. महाराज चिल्लीला आहे. प्रश्न विचारतो तरी पण सावधपणे विचारतो. हो महाराज जरा पुढे येत आहे. काय अहो जरा पुढे येत आहे का? पुढे या जरा. तुम्हाला प्रश्न विचारतो. अरे महाराजांना कुठे पुढे बोलवतोय? मग कुणाला बोलू? तुला बोलू? अरे मला विचारलं तर मी येईन पुढे. हो महाराज बोला हो बोलतोय जरा धीर जरा. हो महाराज तुमचा पोपट पोपलीच खातो. तुमचा पोपट पोपलीच खातो काय? आणि त्याला अशी लाल चोच आहे काय? अरे बालू तुझ्या पोपटाला लाल चोच आहे ते बघ. हा पोपट पिसाडला. तो पोपट पिसाडला शाप. हो महाराज काय हो महाराज मला जेवल्यानंतर भूक लागत नाही. काय अहो जेवल्यानंतर भूक लागत नाही आणि झोपून उठलं की झोप लागत नाही. लागत आवाज आता तुला चांगली झोप लागेल. चांगली झोप लागेल. कालपासून सत्यानाश लावला नाही आहे मागं. अरे महाराज चिडलेला आहे. चिडलेला आहे लय भयंकर. मूर्खपणा बंद करा. ए, सांगते. काय मूर्खपणा बंद करा आणि फाजीलपणा चालू करा. मला सोपवत नाही आता. हो महाराज काय चालू म्हणजे काय फॉस चाललं फुसफुस. हे मी आवाज सगळा निकाल लागला. काय काय झालं काय म्हणजे मी सगळा माझा वायुलीन वाजवून टाकला. काल म्हणजे अरे धूर निघाला नुसता. त्याला कालपासून चालू आहे. महाराज पिल्लेला आहे काय समजत नाही. महाराजांना शांत करण्यासाठी काय तुझ्याकडे काय उपाय काय आहे? माझ्याकडे उपाय म्हणजे
काय साधारण काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे काहीतरी काहीतरी महाराज कार्यक्रम. सांगतो होते कार्यक्रम म्हणजे नाच गाणं करूया आपण. हा नाच गाणं खुश होते तुझ्याकडे कोण आहे? नाच गाण्याला खुश नाच गाणं चालेल. हो काय आज सगळी पण नाही तुम्ही सटवी पण नाचवत आहे. कालचं सटवी असं आपण नाच गाणं करायलाच पाहिजे करायला पाहिजे. तुझ्याकडे कोण आहे? नाच गाणं काहीतरी पैसे द्याल. होय काय पैसे दिले पाहिजे तुम्ही मंडळाला पैसे दिले नाही मंडळासाठी नाच गाणं ठेवणार आहे बरोबर ना बरोबर. मग काय करू तुझ्याकडे कोण आहे? ती बारीक बारीक असे कपडे ती घालते मेला ती बारीक बारीक कपडे आली. अरे मोनिका मोनिका मस्त. तुम्हाला चालू बारीक बारीक चल, आकाश. बारीक बारीक कपडे वाले त्यांना पसंत नाही. तसं नाही. आता नवीन चालते राज्यात कोण माहिती आहे? कोण चंद्रा टिंग चंद्रा. काय घ्यावा का? बघ घे जरा. मी काही मग काय करू चंद्राला घेऊन ये. नक्की मला चंद्राला आणू आता सगळं सोडा. आता सगळं सोडा. महाराजांचा चंद्रा बरोबर काय म्हणजे जा तिला घेऊन या ती. ती नीट ठेव. अरे ये काढो. अरे ये लवकर. बाईची मान फिरली. थांब मी दाखवतो आधी बघतो माणूस फिरलाय की काय फिरलाय बघा महाराज नेमका हे काढलो. अरे मला काय म्हणत तू नेमका आणायला गेला होता हे काय? अरे याला हा पट्टा नक्की याला अरे काय सांगू आधी बघतो बाई काय काय बघा आणि महाराज दाखव दाखव मार. अरे बाईला मानत नाही काय मी सांगतो हा. अगं या वरकर. अरे काय वरकर पदर हा पदर तरी आहे. ए बाय वरकर पदर. यावर गेलं काय झाडामध्ये आणि नुसतं माझ्याकडं बघा. अरे हे काढो बस खाली. अरे कोले कोले काय चेहरे पे चष्मा असं नाही तर. मग कसं? बरोबर गालो पे काला काला गोगोल 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 काढतो मी तिला दिसला नको. ती मला लाईट पण गेली आहे. बरोबर गावात इन्स्पेक्टर सुमित पक्कुडे. अरे वा आणि पांडू हवालदार सचिन मोहिते पांडू हवालदार. मग नाही हे कोण महाराज. अरे सॉरी सॉरी बा उठ उठ. मी पण गॉगल काढतो. तुला पण नाही दिसणार अरे कोण दिसत इकडे पडते. हा इकडे आहे, इकडे आहे. अध्यक्ष पण यांच्या पाया पड जोड्यान पडलेला असतो मग माझा कुलकुला. अरे, काय तोडेल पडलं असतं तेव्हा कुलकुला गेला त्याचं माझी काय. जबाबदारी आहे मी घेऊन आलोय हा, मग तू तुझी जाऊ तर तू पडपाड. मग हे बघा पाठीमागे बसलेले. हे खजिनदार अध्यक्षांपेक्षा खजिनदाराकडे सर्व काही असतं हा. त्यांना आपण जोड्यान ए, धरूया काय नमस्कार. तिने ऍक्टिंग केला. बरं केला तर मंडळ आपले सर्व गावकरी मित्रमंडळ सर्व आहेत आया बहिणी ह्यांना येत आहेत धन्यवाद घाल हा झालं. अरे सासऱ्यांच्या पाया पड. मामाजीच्या पाया पड. झालं तर मला मिठीत घे. मला काय नको. तू काय दादा भाई नवरू जेवायला बघतोस की काय आवाज तो वेगळंच बोललाय. मग त्याला होऊन जाऊ जास्त नाच गाणं. आता होऊ दे कार्यक्रमाला सुरुवात अध्यक्ष मारुनी करीते
माझी बहीण देवकी, माझी बहीण देवकी तिचा मोठा थाटामध्ये स्वयंवर संपन्न केला. वसुदेवासारखा सुंदर साळ गोंड असा तिला वर मिळाला. अगदी आनंदी आनंद माझं मन कसं अगदी फुलून आलंय. तिकडे तिकडे कसंही चालू असतं. तिकडे लग्न श्रेय चालू असतं. अचानक त्यांची मंडळी कसा सावध देवकीच्या आतल्या पत्यापासून तुझा नाश आहे. नाही तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं. माझी बहीण देवकी, माझी बहीण देवकी क्षणार्धात त्वरित झाली. क्षणातही विलंब करता वसुदेव देवकीला दिवसामध्ये कैद केलं. काही दिवस गेले, महिना गेला, वर्ष झालं. कसा आहे आवाज? तिकडे देवकीनं पहिला पत्र जन्माला देवकीला पहिला अपत्य जन्माला आलं. माझा काळ जन्माला आलाय. तुला सोडणार नाही. त्यांनी आपल्या बाळाला वाचवलं. त्यांनी काहीतरी करत माझ्या मार्गातून त्याला मारू नको. त्याला माझ्या पोट
काय देतो असू देवा त्याला असं देऊ नकोस दादा. माझ्या मार्गामध्ये अडवायला नकोस. नाही! देवाची त्या म्हणतोय ना असू देवा सोड! हे म्हणतोय ना दादा मी तुझ्या पाया पडते दादा. दादा मी तुझ्या पाया पडते. माझ्या पाया सोड म्हणतोय ना. कधी काय झालं कधी तुम्ही काही तरी माझ्या बाळाला घेऊन घ्या. माझा काळ माझा काळ घेऊन घ्या. मला कसं बाळ पाहिजे या मायावर मी त्याचा नाश करणार. नाही तुला सोडणार नाही. अशांतरणे देवकी सापत्य घराघरा फिरून सीमेवर आटून गटकावत करून टाकली. आता मला कुणाचाही भय नाही. आता मला कुणाचाही भय नाही. या मतदार डगरीचा राजा मूर्ख कौशल जसा तू देवकीच्या आग्रहात त्याला मारू शकला तसेच तू मलाही मारू शकला नाही. मूर्ख कंसा उलट तोच तुझा काळ कोकणात आनंदाने वाढत आहे. तो तुझा काळ आहे. तोच तुझा ठार मारणार आहे. मला ठार मारणार तोच तुझा सर्वनाश करणार आहे. कौसा नाही सावध राहा. कौसा सावध राहा. या मायावी कवचांचा नाश करणार नाही. तुला मारण्यासाठी अनेक सैतानी वास टाकले. तो माझा नाश करणार पण नाही. त्याला मारण्यासाठी काहीतरी युक्ती कळलीच पाहिजे. करो कुठे होतात हरामखोर? कुठे होतात? कुठे होतात? बाळू कुठे होतात हरामखोर? निघा. तो 12 हत्तीचा बळ अदासूर दैत्य त्याला घेऊन या. निघा. अरे 5-6 किलो तरी चिकन असं बारीक बारीक केलं. बारीक बारीक आल्यापासून प्रणव असो. आशीर्वाद महाराज आता सुराची कशी काय आठवण झाली सांगते जरा धीर धर. घोड्यावर आलाय. अदासूर दैत्य या तुझ्या अन्नदात्यावरती फार मोठं संकट पडलंय. हे माहित आहे का तुला? महाराज ते सांगितलं कसं करणार? माझी बहीण गेली. माझी बहीण गेली. सामाला मारली. 7 वाजता झाला आणि 8 वाजता तिकडे गोकुळात आनंदाने वाढत आहे. त्यामुळे निघा गोकुळात जावा आणि जिवंत नाही तर मुर्दा या कंस मामासमोर हजर करा. जा निघा. महाराज तुम्ही काही चिंता करू नका.
निघा ए मलिंगाचा बाबालिंगा. अरे पण मी काय म्हणतो, तू करपुल्यातनं निघालास ना, करपुल्यातनं निर्दोष आलास तरी तुला सलूनवाला एक पण उघडा नाही दिसला. अरे काय उघडे कसं असतील का सैलाने कपडे घातलेले ना. गावात तरी पडलं असं झालं. अरे बाजू हे भाऊ आता हे नीट लांब ठेव, नाही तर काय ते नको ते कापशील. हा का? पिसाळलेल्या वाघाप्रमाणे